बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। मराठा आंदोलकांना पोलिसांनी गिरगावमध्ये अडवलेलं आहे। रमेश केरेंना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलेलं आहे। रमेश केरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ते जात होते, मात्र तिथे जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलेले आहे। मराठा आंदोलक रमेश केरे यांना पोलिसांनी गिरगावमध्ये अडवलं आणि त्यांना ताब्यात घेतलंय। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलेलं आहे। रमेश केरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जात होते, मात्र त्यांना अडवण्यात आलेलं आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आज आम्ही अजितदादांच्या घरी जाणार आणि अजितदादांना विचारणार तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे। कारण आज एकीकडे बघा, छगन भुजबळ हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावणे म्हणून विरोध करू राहिले आणि ते छगन भुजबळ अजितदादांच्या पक्षामध्ये आहे। त्यामुळे अजितदादांना आम्ही विचारणार मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमची काय भूमिका आहे, ती भूमिका स्पष्ट करा। आज बघा, या महाराष्ट्रामध्ये नोकर भरत्या उरायल्या, पोलीस भरती आहे, त्या पोलीस भरतीमध्ये पण मराठा युवकांना डावले जात आहे। प्रत्येक ठिकाणी जे आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण होतं ते पण चालले गेलेलं आहे। एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तुम्हाला 10% आरक्षण दिलंय, कुठे ते 10% आरक्षण? त्याच्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे। तेच भूमिका घेऊन आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी जाणार आणि त्यांना जाब विचारणार का तुमची भूमिका, तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी। आंदोलन तिकडे केलं, मात्र आज तुम्हाला पोलिसांनी अडवण्यात आलंय, काय वाटतं? सत्तेत असणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी जातात म्हणून कुठेतरी पोलीस अडवून ज्या माहितीचं एक गोष्ट सांगतो काय माहिती का, काल तुम्ही बघितलं असेल या राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सर काय म्हणाले होते काल का आम्ही भाजपची सुपारी घेऊन तिकडे आलेलो आहे। बरं का, आम्ही काही कोणाची सुपारी घेऊन या ठिकाणी आलेलो नाहीये। प्रत्येक पक्षाच्या घरी जाणार आम्ही। शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, शरद पवार आणि नाना पटोले साहेब यांच्या पण घरी आम्ही जाणार आहे। तुमच्या पक्ष